हा, नेक्स्ट पार्ट थिअरीचा आहे, ज्याच्यामध्ये स्टार्टिंगला आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय पाहायचं आहे. कंडिशनल स्टेटमेंट्स म्हणजे सशर्त विधान मराठीमध्ये म्हणतात. दी स्टेटमेंट्स विच कॅन बी रिटर्न in the if then form are called conditional statements. कंडिशनल स्टेटमेंट्स म्हणजे सशर्त विधान ज्याच्यामध्ये अट असते, कंडिशन असते, तर त्याला आपण कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणतो. म्हणजे ज्या स्टेटमेंट मध्ये किंवा जे स्टेटमेंट आपल्याला इफ देन फॉर्म मध्ये लिहिता येतं, पहा, जे स्टेटमेंट इफ देन फॉर्म मध्ये लिहिता येतं त्या स्टेटमेंटला कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणतात. नेक्स्ट, the part of the statement following if is called the antecedent and the part following then is called the consequent. म्हणजे if नंतर जो पार्ट येतो तर त्याला अँटीसिडंट असं म्हणतात आणि देन नंतर जो पार्ट येतो त्याला कॉन्सिक्वेंट असं म्हणतात. मराठीमध्ये जसं जर नंतर येणारा भाग आहे तो पक्ष आणि तर नंतर येणारा भाग आहे तो साध्य, म्हणजे पूर्वांग आणि उत्तरांग म्हणतात, अगोदरचा भाग आणि नंतरचा भाग. तर इथे आपण इफ नंतरचा पार्ट असतो तर त्याला अँटीसिडंट म्हणतात आणि देन नंतरचा जो पार्ट असतो तर त्याला कॉन्सिक्वेंट म्हणतात. हे लक्षात ठेवा. कंडिशनल स्टेटमेंट कशाला म्हणतात ते सांगितलेच आता तुम्हाला. तर दिलेलं स्टेटमेंट जर इफ आणि देन फॉर्म मध्ये जर लिहिता येत असेल तर त्या स्टेटमेंटला कंडिशनल स्टेटमेंट म्हणतात. याच्यामधलं इफ नंतर जो पार्ट येतो तर त्या इफ नंतरच्या पार्टला अँटीसिडंट असं म्हणतात आणि देन नंतरचा जो पार्ट येतो त्याला कॉन्सिक्वेंट असं म्हणतात. पहा, मी इथे लिहिलेल्या शॉर्टकट मध्ये समजावून. इफ नंतरच्या पार्टला अँटीसिडंट आणि देन नंतरच्या पार्टला कॉन्सिक्वेंट असं म्हणतात. ओके, आता पहा, फॉर एक्झाम्पल, the diagonals of a rhombus are perpendicular bisectors of each other. तर आता हे स्टेटमेंट आहे, नॉर्मल स्टेटमेंट आहे. आता याला आपल्याला कंडिशनल फॉर्म मध्ये लिहायचं आहे. पहा कंडिशनल फॉर्म कसा होतो. कंडिशनल फॉर्म, इफ द गिव्हन क्वाड्रिलॅटरल इज अ rhombus then its diagonals are perpendicular bisectors of each other. तर इथे तुमच्या लक्षात आले का पहा. तर इथे इफ वापरलेलं आहे पहा, इथे इफ आहे आणि इथे देन यूज केलेला आहे. तर इथे स्टेटमेंटचे 2 पार्ट्स होतात. तर एक पार्ट इफ नंतर लिहायचा आहे आणि सेकंड पार्ट आहे तो देन नंतर लिहायचा आहे कंडिशनल स्टेटमेंट करताना. तर इथे पहा, अर्थ बदलता कामा नये. द डायगोनल्स ऑफ ए रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. तर हे नॉर्मल स्टेटमेंट आहे, गिव्हन स्टेटमेंट. त्याचं कंडिशनल स्टेटमेंट कसं करायचं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला इफ आणि देन यूज करायचं आहे. पहा, if the given quadrilateral is a rhombus then its diagonals are perpendicular bisectors of each other. आता याच्यामध्ये जो इफ नंतर पार्ट आलेला आहे तर त्याला आपण अँटीसिडंट म्हणतो. पहा, इफ नंतर आलेला पार्ट मी इथे वेगळ्या कलरने दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कलर घेतोय मी इथे येलो. पहा, येलो कलर घेतोय. हा पार्ट जो आहे हा पहा इफ नंतरचा पार्ट, तर याला आपण अँटीसिडंट म्हणतो आणि
देन नंतरचा जो पार्ट आहे पहा, तो मी ग्रीन कलरने दाखवतोय. इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. तर हे कॉन्सिक्वेंट आहे. इफ नंतर येणारा पार्ट अँटीसिडंट आणि देन नंतर येणारा पार्ट कॉन्सिक्वेंट. ओके, पुन्हा एकदा शॉर्टकट मध्ये पहा. कंडिशनल स्टेटमेंट कशाला म्हणायचं आहे, तर दिलेलं स्टेटमेंट इफ देनच्या फॉर्म मध्ये लिहिता येत असेल, लिहिलं तर त्याला कंडिशनल स्टेटमेंट म्हणतात. इफ नंतर येणारा पार्ट म्हणजेच अँटीसिडंट, देन नंतर येणारा पार्ट म्हणजेच कॉन्सिक्वेंट. ओके, आता कॉन्व्हर्स म्हणजे काय पहा. कोणत्या स्टेटमेंटला कॉन्व्हर्स म्हणतात तर ते समजावून घ्या. If the antecedent and consequent in a given conditional statement are interchanged, the resulting statement is called the converse of the given statement. पहा, तर कंडिशनल स्टेटमेंट आताच मगाशी आपण सांगितलं की कंडिशनल स्टेटमेंट कधी होतं, तर दिलेलं स्टेटमेंट जर इफ आणि देन फॉर्म मध्ये जर आपण लिहिलं, इफ आणि देन फॉर्म मध्ये जर लिहिलं तर ते स्टेटमेंट कंडिशनल स्टेटमेंट होतं. या कंडिशनल स्टेटमेंट मध्ये इफ नंतरचा जो पार्ट आहे, हा इफ नंतरचा पार्ट, तर याला अँटीसिडंट असं म्हणतात आणि देन नंतरचा जो पार्ट आहे तर त्याला कॉन्सिक्वेंट असं म्हणतात. आताच आपण जस्ट पाहिलं. आता काय करायचंय पहा, तर इथे जर का आपण हे अँटीसिडंट आहे तर ते देन नंतर घेतलं, म्हणजे इकडे घ्यायचे आहेत पहा. अँटीसिडंट जे आहेत तर अँटीसिडंट आहे तर ते देन नंतर घ्यायचं आहे आणि कॉन्सिक्वेंट आहे ते इफ नंतर घ्यायचं आहे. म्हणजेच अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट हे इंटरचेंज करायचे. तर इंटरचेंज केल्यानंतर जे स्टेटमेंट मिळतं तर त्या स्टेटमेंटला कॉन्व्हर्स ऑफ द गिव्हन स्टेटमेंट असं म्हणतात. तर तोच कॉन्व्हर्स असतो दिलेल्या कंडिशनल स्टेटमेंटचा. ओके, हा. आता नेक्स्ट पार्ट समजावून घ्या. इफ अ कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू, इट्स कॉन्व्हर्स इज नॉट नेसेसरीली ट्रू. जर आपण कंडिशनल स्टेटमेंट घेतलं आणि ते जर ट्रू असेल, सत्य असेल, तर त्याचा कॉन्व्हर्स स्टेटमेंट जे आहे ते ट्रू असेलच असं नाही, म्हणजे ते फॉल्स सुद्धा असू शकतं म्हटलो मी. ओके, हा. आता याच्यासाठी आपण स्टडी करायचं एक एक्झाम्पल. स्टडी दी फॉलोइंग एक्झाम्पल्स. एक्झाम्पल आपल्याला स्टडी करायचं आहे. कंडिशनल स्टेटमेंट पहा. इफ a quadrilateral is a rhombus, then its diagonals are perpendicular bisectors of each other. पहा स्टेटमेंट कसं आहे. If a quadrilateral is a rhombus, then its diagonals are perpendicular bisectors of each other. ओके, हा. तर हे कंडिशनल स्टेटमेंट आहे. हे काय आहे, कंडिशनल स्टेटमेंट आहे. आता याचा कॉन्व्हर्स कसा होतो तो पहा. हा, आता कॉन्व्हर्स पहा त्या स्टेटमेंटचा. इफ नंतरचा पार्ट आहे तो देन नंतर टाकायचा, देन नंतरचा पार्ट आहे तो इफ नंतर घ्यायचा आहे. म्हणजेच अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट इंटरचेंज करायचे आहे. पहा स्टेटमेंट कसं मिळतं आपल्याला. If the diagonals of a quadrilateral are perpendicular bisectors of each other, then it is a rhombus. Then it is a rhombus.
तर हे जे स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटला कॉन्व्हर्स स्टेटमेंट असं म्हणतात. ओके. इन द अबोव एक्झाम्पल द स्टेटमेंट अँड इट्स कॉन्व्हर्स आर ट्रू. तर या एक्झाम्पल मध्ये इथे जे कंडिशनल स्टेटमेंट आहे ते आणि त्याचं कॉन्व्हर्स दोन्ही ट्रू येतात, दोन्ही सत्य आहेत. पण आता एक वेगळं स्टेटमेंट पहा, कंडिशनल स्टेटमेंट पहा. कंडिशनल स्टेटमेंट, इफ अ नंबर is a prime number then it is a even or odd. पहा या स्टेटमेंटचा अर्थ समजावून घ्या. इफ अ नंबर इज प्राईम नंबर, प्राईम नंबर कोणते, तर स्टार्ट होतात कुठून प्राईम नंबर 2 पासून. मी इथे लिहितोय पहा, प्राईम नंबर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 तर असे येतील. हे प्राईम नंबर झाले. प्राईम नंबर ज्या नंबरला 1 आणि तोच नंबर शिवाय कोणत्याही नंबरनी तो डिवाइड होऊ शकत नाही, त्याचे इतर फॅक्टर्स नसतात 1 आणि तोच नंबर व्यतिरिक्त. तर आता इथे पहा, इफ अ नंबर इज प्राईम नंबर देन इट इज इव्हन ऑर ऑड. हे विधान ट्रू आहे का, तर इथे 2 पहा, इथे 2 इव्हन नंबर आहे आणि हे बाकीचे सगळे ऑड नंबर्स आहेत. म्हणजे हे स्टेटमेंट इथे लागू पडतं, म्हणजेच ट्रू आहे. स्टेटमेंट पुन्हा वाचतोय ऐका. इफ अ नंबर इज अ प्राईम नंबर देन इट इज इव्हन ऑर ऑड. म्हणजे प्राईम नंबर असेल तर तो इव्हन असेल किंवा ऑड नंबर असेल. इव्हन इथे 2 आहे पहा, इव्हन ऑर ऑड असं म्हटलेलं आहे. ओके. आता याचा कॉन्व्हर्स करायचा आहे. आता कॉन्व्हर्स केल्यानंतर स्टेटमेंट कसं मिळतं ते पहा. कॉन्व्हर्स स्टेटमेंट म्हणजे काय करायचं, इफ नंतरचा पार्ट देन नंतर टाकायचा आहे आणि देन नंतरचा पार्ट इफ नंतर घ्यायचा आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे इथे देन नंतरचा पार्ट पहा, इट इज इव्हन ऑर ऑड आहे की नाही. हा देन नंतरचा पार्ट हा इफ नंतर घ्यायचा आहे. पहा, इफ नंतर इफ अ नंबर इज इव्हन ऑर ऑड, पहा घेतले इथे. आणि इथे जो इफ नंतरचा पार्ट आहे हा पहा, नंबर इज अ प्राईम नंबर, तर हा पार्ट देन नंतर घ्यायचा, इथे घेतला पहा, इट इज अ प्राईम नंबर. म्हणजे इफ नंतरचा पार्ट देन नंतर टाकला, देन नंतरचा पार्ट इफ नंतर घेतला, म्हणजे अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट इंटरचेंज केले, मग आपल्याला हे कॉन्व्हर्स स्टेटमेंट मिळालं. पण इन दिस स्टेटमेंट हे कॉन्व्हर्स पहा, इफ अ नंबर इज इव्हन ऑर ऑड देन इट इज अ प्राईम नंबर. इट इज ट्रू और फॉल्स? It is false because इथे पहा, if a number is even or odd. आता इव्हन नंबर जर आपण घेतले 2, 4, 6, 8, 10 तर हे प्राईम नंबर होऊ शकतात का, तर हे प्राईम नंबर होऊ शकत नाहीत. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू नाही तर फॉल्स आहे. फॉल्स स्टेटमेंट झालं. म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट ट्रू होतं, कंडिशनल स्टेटमेंट ट्रू होतं, पण इथे कॉन्व्हर्स स्टेटमेंट फॉल्स झालेलं आहे. म्हणजे काही काही वेळा असं होऊ शकतं, कंडिशनल स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स केला तर तो ट्रू येईलच असं नाही, तर फॉल्स सुद्धा येऊ शकतो. ओके. हा, आता नेक्स्ट पार्ट पहा. हा, नेक्स्ट पार्ट. In this example, this sign in this example, this statement is true, but its converse is false. परंतु इथे कॉन्व्हर्स फॉल्स आहे. म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट ट्रू आहे आणि कॉन्व्हर्स स्टेटमेंट फॉल्स आहे. ओके. हा, नेक्स्ट पार्ट पहा थेअरीचा.
इथे आपल्याला आता पॉस्ट्युलेट्स, थेरम किंवा गिव्हन पार्ट किंवा पार्ट टू बी प्रूव्ड किंवा प्रूफ, तर याचा स्टडी करायचा आहे. पहा, some self-evident geometrical statements which were accepted by all and call them postulates. अशी काही स्टेटमेंट असतात की ती सर्वांनी ग्राह्य धरलेली असतात किंवा स्वतः आपल्याला ती पटतात, तर अशी स्टेटमेंट असतात त्यांना पॉस्ट्युलेट्स असं म्हणतात. तर फॉर एक्झाम्पल, ज्यावेळी टू लाईन्स एकमेकीला इंटरसेक्ट होतात, टू लाईन्स ज्यावेळी एकमेकीला इंटरसेक्ट होतात त्यावेळी त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ओनली वन पॉइंट असतो. पहा, तर हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला वेगळं काय सांगायची गरज नाही. आपण स्वतः अशा टू लाईन्स इंटरसेक्ट करून पाहू शकतो की त्या टू लाईन्स ओनली वन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात. म्हणजे याच्यासाठी वेगळं आपल्याला काही प्रूफ द्यावं लागत नाही किंवा आर्ग्युमेंट करावं लागत नाही. स्वतः आपण पाहू शकतो. आणि हे सर्वांना मान्य आहे की जेव्हा दोन रेषा एकमेकांना छेदतात त्यावेळी त्या एकाच बिंदूत छेदतात किंवा छेदनबिंदू एकच असतो. तर याच्यासाठी वेगळं सेपरेट आपल्याला काही आर्ग्युमेंट करावं लागत नाही. सर्व ग्राह्य आहे, सर्वांना पटतं आणि म्हणून त्याला पॉस्ट्युलेट असं म्हणतात. तर अशी काही पॉस्ट्युलेट आहेत जी युक्लिड्सनी या गणितज्ञांनी दिलेली आहेत. तर ती पहा इथे, सम of Euclid's postulates are given below. First, there are infinite lines passing through a point. म्हणजे वन पॉइंट मधून इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन्स जातात. तर हे एक पॉस्ट्युलेट आहे. पहा, आपल्याला पटतंय लगेच. कसं काय? समजा इथे एक पॉइंट आहे, तर याच्यामधून जाणारे आपण अशा डायरेक्ट लाईन ड्रॉ करून पाहू शकतो. हे पहा, अशा इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन्स आपण ड्रॉ करू शकतो आणि हे आपल्याला लगेच पटतं किंवा आपण असं पाहू शकतो. याच्यासाठी वेगळं आर्ग्युमेंट किंवा प्रूफ द्यायची गरज नाही. हे लगेच पटतं आपल्याला, म्हणून हे पॉस्ट्युलेट आहे, हे लक्षात घ्या. समजलं का? हा, ठीक आहे. आता नेक्स्ट पॉस्ट्युलेट पहा. आता सेकंड पॉस्ट्युलेट पहा. जस्ट अ मिनिट. Second postulate, there is one and only one line passing through 2 points. 2 points घ्यायचे आहेत. इथे एक पॉइंट आहे आणि इथे एक पॉइंट आहे. दोन 2 पॉइंट्स घ्यायचे आहेत आणि आपण स्केलच्या सहाय्याने पाहू शकतो याच्यामधून ओनली वन लाईन ड्रॉ करता येते. वन लाईन ड्रॉ करता येते. म्हणजे 2 पॉइंट्स मधून देर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. दोन बिंदू मधून एक आणि एकच रेषा जाते. तर हे लगेच पटतं आपल्याला. हे देखील एक पॉस्ट्युलेट आहे. तर अशीच आणखीन काही पॉस्ट्युलेट आहेत. तर ती पहा, अ सर्कल ऑफ गिव्हन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉइंट ॲज इट्स सेंटर. तर कुठलाही एक सेंटर घेऊन, कोणतीही रेडियस घेऊन आपण सर्कल ड्रॉ करू शकतो. फोर ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ इच अदर. कोणतेही तुम्ही राईट अँगल घ्या. समजा असा घेतला एक, असा एक घेतला राईट अँगल, किंवा असा घेतला, कसेही घ्या. राईट अँगल तुम्ही कुठेही कसेही घ्या, प्रत्येकाचं मेजरमेंट 90 डिग्री असतं, त्यामुळे ते नेहमीच कॉन्ग्रुएंट असतात. त्यामुळे याला आपल्याला सेपरेट आर्ग्युमेंट करायची गरज नाही, लगेच आपल्याला पटतं ते, म्हणून ते पॉस्ट्युलेट आहे. 5, if two interior angles formed on one side of a transversal of two lines add up to less than two right angles, then the lines produced in that direction intersect each other. तर हे सुद्धा पॉस्ट्युलेट आहे. ज्यावेळी टू लाईन्स अशा या टू लाईन्सला वन ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट होत असेल आणि जर याच्या एका साइडचे हे जर इंटेरियर अँगल जर विचारात घेतले, यांची जर सम म्हणतोय मी 290 डिग्री
म्हणजेच 180 डिग्री पेक्षा जर लेस असेल तर या लाईन पुढे कुठेतरी याच साईडला इंटरसेक्ट होणार आहेत, हे लक्षात घ्या. आणि हे सुद्धा पॉस्ट्युलेट आहे. आता आपण पाहू शकतो यांची सम जर 180 डिग्री झाली तरच या लाईन पॅरलल येतात, एकमेकीला इंटरसेक्ट होत नाहीत. जर हे लेस झाली, यांची सम लेस झाली या अँगलची, इंटेरियर अँगलची, तर त्या लाईन त्याच साईडला पुढे कुठेतरी इंटरसेक्ट होतात, हे लक्षात घ्या. हा, आता नेक्स्ट पार्ट पहा. तर ही 5 पॉस्ट्युलेट झाली. त्याच्यानंतर थेरम कशाला म्हणायचंय पहा. अ प्रॉपर्टी is supposed to be true if it can be proved logically. It is then called a theorem. एखादी प्रॉपर्टी म्हणजे गुणधर्म असेल आणि तो जर आपल्याला तार्किकी, लॉजिकली जर सिद्ध करता येत असेल तर त्या स्टेटमेंटला म्हणजेच त्या गुणधर्माला, प्रॉपर्टीला थेरम असं म्हणतात. नेक्स्ट, द लॉजिकल आर्ग्युमेंट made to prove a theorem is called its proof. तर जे काय आपण लॉजिकल आर्ग्युमेंट देतो जेणेकरून ते स्टेटमेंट प्रूव्ह होण्यासाठी, तर ते जे आर्ग्युमेंट असतं तर त्यालाच प्रूफ असं म्हणतात. नेक्स्ट, when we are going to prove that a conditional statement is true, its antecedent is called given part and the consequent is called the part to be proved. पहा, ज्यावेळी आपण असं कंडिशनल स्टेटमेंट घेतो तर त्याच्यामध्ये जे अँटीसिडंट असतं म्हणजेच इफ नंतरचा पार्ट, तर त्याला गिव्हन पार्ट असं म्हणतात. आणि देन नंतरचा पार्ट असतो त्याला आपण कॉन्सिक्वेंट म्हणतो. तो पार्ट म्हणजेच दी पार्ट टू बी प्रूव्ड असं म्हणतात. देर आर 2 टाइप्स ऑफ प्रूफ्स, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. तर प्रूफचे 2 टाइप्स आहेत, डायरेक्ट प्रूफ अँड इनडायरेक्ट प्रूफ. ओके. हा, तर इथपर्यंतचा आपला थेरीचा भाग झालेला आहे. आपली वेळ संपलेली आहे. इथे आपण